विनोद भरणे हत्या प्रकरणात देवळी शहरात उसळला रोष। काल 24 जून रोजी पोलीस वसाहतीसमोर सोनेगाव आबाजी येथील रहिवासी विनोद डोमाजी भरणे यांचा एक नशाळी तरुण करण कैलास मोहिते यांनी दगडाने ठेचून हत्या केली। यात एक महिला सुद्धा जखमी झाली होती। या हत्येचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात आला। परिणामी 25 जून रोजी सकाळी 11 वाजतापासून माजी खासदार रामदास तडस, युवा संघर्ष मोर्चा व हजरत दिनशाह अली मस्जिद ट्रस्ट यांनी निवेदन दिले। तर बहुजन समाज पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर मोहन रायकर यांनी या हत्येच्या निषेधार्थ बाबासाहेब आंबेडकर पुतळा वर्धा यवतमाळ पुलगाव चौफुलीवर 3 तास चक्काजाम केला व पोलीस प्रशासनाविरुद्ध निषेध नोंदविला। या हत्या प्रकरणात देवळी शहरात एक तणाव निर्माण झाला असून लोकांनी पोलीस स्टेशनचा घेराव केला। पोलिसांविरुद्ध घोषणाबाजी केली। त्वरित देवळी शहरातले अवैध धंदे, गांजा, दारू, जुगार आणि सराईत गुन्हेगारांनी बनलेल्या अवैध झोपडपट्ट्या त्वरित नष्ट करा आणि अवैध व्यवसाय बंद करा अशी मागणी केली। त्यामुळे पोलीस प्रशासनाचे धाबे दणाणले। पोलिसांची मोठी कुमक वर्धेवरून बोलवण्यात आली। शेवटी तहसीलदार दत्तात्रय जाधव यांनी अवैध झोपडपट्टी हटवण्याचे लिखित आश्वासन दिले व गुन्हेगारींवर आळा घालण्याचे आश्वासन दिले। सध्या देवळीत तणावपूर्ण शांतता आहे। पुढील तपास पोलीस अधीक्षक नूरुल हसन, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनात देवळीचे ठाणेदार सार्थक निहाती पुढील तपास करत आहेत। काल देवळी शहरामध्ये विनोद भरणे सोनेगाव आबाजीचा आमचा एक कार्यकर्ता त्याची निघूनपणे इथल्या एका माते फिरूने दगडाने ठेचून हत्या केलेली आहे। त्या हत्येच्या निषेधार्थ आज या ठिकाणी सर्व सोनेगाव आबाजी आणि देवळी शहरातील आसपास येथील सगळ्या गावातील लोकांनी हा रस्ता जाम केलेला आहे। त्यांची एकमेव मागणी आहे, त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। त्या नराधमाला ज्याने निघूनपणे हत्या केली त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। आणि ह्या ज्या अवैध झोपड्या या रोडवर वसलेल्या आहेत त्यांच्या, ज्या ठिकाणी गांजाची तस्करी मोठ्या प्रमाणात केली जाते, दारूचा अवैध व्यवसाय केला जाते आणि या पोलीस प्रशासनाच्या आशीर्वादाने ह्या जिल्ह्यामध्ये दारू आणि गांजा मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे। अनेक निष्पाप लोकांचे बळी चाललेले आहे। फक्त इथलेच घटना नाही, अनेक घटना आता वर्धा जिल्ह्यामध्ये होऊन राहिलेल्या आहे। आणि म्हणून ह्या झोपड्या हटवल्या पाहिजे। जोपर्यंत या झोपड्या हटवण्याचं पत्र आम्हाला देणार नाही तोपर्यंत आम्ही हा चक्का जाम सोडणार नाही। चक्का बंद तसाच राहील। आता डेड बॉडी आल्यानंतर ती डेड बॉडी सुद्धा आम्ही इथं रस्त्यावरच ठेवणार आहोत। जोपर्यंत लिखित पत्र आम्हाला भेटणार नाही तोपर्यंत इथून आम्ही कोणी हटणार नाही। आणि म्हणून पोलीस प्रशासनाला, इथल्या तहसीलदाराला, कलेक्टरला आमचं सांगणं आहे की त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे। जो मरेपर्यंत फाशीची शिक्षा झाली पाहिजे आणि ज्या अवैध झोपड्या आहे त्या अवैध झोपड्या हटल्या पाहिजे। या जिल्ह्यामध्ये पोलीस अधीक्षक नूरुल हसन साहेब आले, मोठा कांगावा केला। या जिल्ह्यात दारूबंदी केली, गांजा आम्ही बंद केला। मोठ्या प्रमाणामध्ये दारूची पण तस्करी सुरू आहे आणि गांजाची पण झोपड्यामध्ये वस्त्यामध्ये पान ठेल्यावर गांजा मिळतो, दारूची पावती मिळते। कुठल्या प्रशासनाचा वचक या जिल्ह्यामध्ये दारूच्या आणि या गांजाच्या बाबतीत राहिलेला नाही। म्हणून पोलीस प्रशासनाला आमचं आव्हान आहे की जर होत नसेल तर तुम्ही तुमच्या पोळ्या खाली करा, नाही तर कडक या ठिकाणी दारूबंदी आणि गांजा झाला पाहिजे। सर्वसामान्य लोकांना तुमच्याकडून न्याय मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे। साहसिक न्यूज 24 करिता सागर झोरे।